काय कशी पब्लिक आज होता बघ गोटपामचा डे 10. मग काय आपण डायरेक्ट आपल्या रस्त्याला लटकलो, कारण की आपल्याला जायचं होतं शिंदखेडा. ते का बरं माहिती का, गोटपाम बघण्यासाठी. मग काय गाडीमध्ये हवा कमी होती म्हणून हवा बिवा मारून घेतली आणि मॅप लावत होतो, पण मॅप नव्हता लागत म्हणून एका शॉपवर जाऊन रस्ता विचारून घेतला आणि तेवढ्यात आपल्याला दिसलं भाऊ फ्रूटचं दुकान. मग तिथं येऊन डायरेक्ट आहे ना अर्धा डझन केळी घेऊन घेतल्या आणि डायरेक्ट गाडीमध्ये येऊन मॅप लावून दिला, कारण की बिगर मॅपचं जाता येणार नाही, रस्ता कोणालाच माहीत नव्हता. आणि आता आपल्याला कुठं जायचं आहे माहिती का, सगळ्यात पहिले लांबकणीमध्ये. आणि फायनली आपण लांबकणीमध्ये पोहोचून गेलेलो होतो. ज्या गावामध्ये आपल्याला गोटपाम बघायचं होतं तिथं पण येऊन गेलो होतो आणि त्या जागेवर आपण पोहोचून गेलेलो होतो. पण एकदम अंग दुखत होतं. आणि हे बघा भाऊ, त्यांनी गोटफार्म मध्ये किती खर्च केलेला आहे. आणि इथं बोर जातीच्या बकऱ्या आहेत, या एकदम खतरनाक भाऊ, आत्ताच आलेल्या आहेत त्या. आणि इथं पिल्लांसाठी स्पेशल जागा केलेली आहे. आणि मग आता आपल्याला जायचं होतं चारा बघण्यासाठी. मग इथं चारा पण बघून घेतला आणि इथं भाऊ आपल्याला 2 रॅबिट दिसले एकदम खतरनाक. मग काय डायरेक्ट आहे ना, इथं एकदम मोठा खड्डा होता म्हणून मामांना रस्ता सांगत होतो. मग काय आपण डायरेक्ट तिथून निघून आलो एका हॉटेलवर, कारण की भूक लागलेली होती. मग तिथून आपण पनीर अंगारा मागवला आणि भाकरी मागून घेतल्या. आता भेटू